सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सवर आधारित परीक्षेत आलेल्या उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण बघा. कंबाईन द सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स. कंबाईन द फॉलोइंग सेट ऑफ सिंपल सेंटेन्सेस इनटू कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. टॉम इज ॲम्बिशियस, हिज ब्रदर इज क्वाईट द रिव्हर्स. म्हणजे त्याच्या अगदी उलट त्याचा भाऊ आहे. टॉम ॲम्बिशियस आहे. बघा, टॉम इज ॲम्बिशियस फॉर, हे होणारच नाही याच्यामध्ये. टॉम इज ॲम्बिशियस अँड हिज ब्रदर इज क्वाईट द रिव्हर्स. टॉम इज ॲम्बिशियस वेअर ॲज, हे येतं बघा. ऑन द अदर हँडच्या अर्थानं क्रमांक 3चं उत्तर होतं आहे. हे जरी कंपाऊंड असलं तरीही ह्या अर्थासाठी त्याला चालत नाही. टॉम इज ॲम्बिशियस सो हिज ब्रदर इज क्वाईट द रिव्हर्स, हे पण होणार नाही आहे. उत्तर झालं क्रमांक 3. कंबाईन द फॉलोइंग सेट ऑफ सेंटेन्सेस इंटू सिंपल सेंटेन्स तयार करायचं आहे. ही हॅड मेनी फॉल्ट्स बट ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. दो, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस सिंपल नाही आहे. इन स्पाईट ऑफ, हे प्रिपोजिशन आलं बघा. इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग मेनी फॉल्ट्स ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट, क्रमांक 2चं उत्तर झालेलं आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू अ सिंपल वन. सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. यू मस्ट वर्क हार्ड ऑर यू विल नॉट पास. याच्यामध्ये ऑर आले म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स कंपाऊंडचं आहे, त्याचं सिंपलमध्ये रूपांतर करायचं आहे. अनलेस यू वर्क हार्ड, हे होणारच नाही आहे, हे कॉम्प्लेक्स आहे. इफ यू डू नॉट वर्क, हे सुद्धा कॉम्प्लेक्स आहे, आपल्याला सिंपलमध्ये रूपांतर करायचं आहे. यू मस्ट वर्क हार्ड इन ऑर्डर टू पास, हे झालं याच्यातलं सिंपल, क्रमांक 3. कंबाईन द फॉलोइंग 2 सेंटेन्सेस इंटू वनमध्ये रूपांतर करा त्याचं बाय युझिंग दो. इट इज रेनिंग हेविली दो आय शाल, हे होणारच नाही असं. इट इज रेनिंग हेविली, हे पण नाही आहे, मध्येच दो आलेला आहे याच्यामध्ये. दो इट इज रेनिंग, बघा हे उत्तर होतं त्याचं क्रमांक 3चं. दो इट इज रेनिंग हेविली आय शाल रीच देअर इन टाईम. फाइंड द करेक्ट कॉम्बिनेशन. आय कुड नॉट कम टू सी यू, आय वॉज नॉट वेल. याच्यामध्ये रिझनचा बोध होतोय बघा. ॲज आय कुड नॉट, हे होणारच नाही आहे. आय कुड नॉट कम टू सी यू बिकॉज आय वॉज नॉट वेल, हे झालं क्रमांक 2चं उत्तर. बिकॉज रिझनचा बोध झाला. फाइंड द सिंपल फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आय वॉज काउंटिंग द फॉर्म्स वेन यू एंटर द रूम. बघा, वेन यू एंटर द रूम म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस सिंपलवर रूपांतर करायचं आहे. आय वॉज काउंटिंग द फॉर्म्स अँड, हे होणार नाही, कंपाऊंड आहे. आय वॉज काउंटिंग द फॉर्म्स ॲट द टाईम ऑफ युअर एंट्री, हे झालं याच्यामध्ये वर्बचं नाऊनमध्ये रूपांतर झालं, क्रमांक 2चं उत्तर. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू सिंपल. The task is so difficult that one man can't do it. ह्याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे सिंपलमध्ये. सो दॅट आलेलं आहे म्हणजे टूमध्ये रूपांतर करायचं आहे बघा. द टास्क इज टू डिफिकल्ट फॉर वन मॅन टू डू इट, हे झालं उत्तर त्याचं बघा. टूचं वापरायचं झालं आहे आणि फॉर टू क्लॉज पण आलेला आहे. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज वर्क अँड, हे झालं याच्यातलं कंपाऊंड सेंटेन्स, याचा सिंपलमध्ये रूपांतर करायचं आहे. ही फिनिश्ड हिज वर्क अँड पुट अवे हिज बुक्स. बघा, पुटिंग अवे हिज बुक्स, ही फिनिश्ड हिज वर्क, हे होणार नाही आहे. पहिली क्रिया काय केली त्यांनी, ही फिनिश्ड हिज वर्क. टू पुट अवे, हे पण होणार नाही आहे. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क, ही पुट अवे हिज बुक्स, क्रमांक 3चं उत्तर झालेलं आहे. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स जॉईनिंग द फॉलोइंग सेंटेन्सेस. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे. माय फ्रेंड इज अ टीचर, माय फ्रेंड लिव्ज इन मुंबई. माय फ्रेंड वर्किंग ॲज अ टीचर, हे होणार नाही, सिंपल होतं आहे. अ टीचर हू लिव्ज, टीचरबद्दल माहिती नाही आहे. ज्या नामाविषयी माहिती देणार आहे त्याच नामाला जोडून त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉज असला पाहिजे. माय फ्रेंड हू इज अ टीचर लिव्ज इन मुंबई, हे झालं क्रमांक 3चं उत्तर. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू कंपाऊंड करायचं आहे.
फॉर ऑल हिज रिचेस ही इज नॉट हॅपी म्हणजे कॉन्ट्रास्ट त्याच्यात आलेलं आहे. फॉर ऑल हे सिम्पल सेंटेन्स आहे, त्याचं कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. दो हे याच्यामध्ये होणार नाही आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेलं आहे. ही इज रिच अँड सो ही इज नॉट हॅपी हे पण होणार नाही आहे. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी हे झालं याच्यामध्ये उत्तर क्रमांक 3चं. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स into a complex one. The story is too absurd to believe. बघा टू आलेलं याच्यामध्ये. द स्टोरी इज व्हेरी absurd टू नाही होणार, हे पण नाही होणार. टूचं सो दॅटमध्ये रूपांतर झालं पाहिजे, हे पण नाही होणार. द स्टोरी इज सो absurd दॅट इट कॅन नॉट बी बिलीव्ड क्रमांक 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स शोधायचं याच्यातलं. माय कझिन हू इज अ जर्नलिस्ट रोड दिस आर्टिकल हे पहिलंच उदाहरण त्याचं होतं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. चेंज द सेंटेन्स इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स. ही कुड नॉट विन अ स्कॉलरशिप ड्यू टू हिज केअरलेसनेस. याच्यामध्ये रिझन दिलेलं आहे त्यांनी. बघा ड्यू टू केअरलेसनेस हे होणार नाही, सिम्पल आहे. ही वॉज केअरलेस नॅचरली हे पण होणार नाही आहे. ही वॉज केअरलेस देअरफॉर हे होतं याच्यामध्ये क्रमांक 3चं. कारण चौथं हे परत सिम्पल सेंटेन्स झालेलं ऑन अकाउंटवरून हे होणार नाही. कंबाईन द सेंटेन्सेस करेक्टली. आय एम पुअर, आय एम ऑनेस्ट आलं का याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट. बघा दो आय एम पुअर, आय एम ऑनेस्ट हे होतं याच्यामध्ये. हे बाकीचे कोणतेच होणार नाही. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. लिव्ह धिस रूम ऑर आय विल कंपेल यू टू डू सो हे झालं याच्यातलं कंपाऊंड सेंटेन्स. याचं कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर करायचं आहे. अनलेस यू डू नॉट, अनलेस सोबत नॉट वापरणार नाही हे पहिलं गेलेलं याच्यातलं. इफ यू डू नॉट लिव्ह दिस रूम आय विल कंपेल यू टू डू सो हे क्रमांक 2चं होईल. इफ यू नॉट हे पण होणार नाही आहे, याला सहाय्यक क्रियापदच नाही आहे. अनलेस यू लिव्ह दिस रूम आय विल कंपेल यू टू डू सो क्रमांक 4चं होईल. 2, 4 उत्तर असणारं कोणतं आहे बघा. ओनली 2 and 4 हे क्रमांक 4चं. चेंज द सिम्पल सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स वन. सम वर्कर्स डिमॉलिशिंग याच्यामध्ये बघा नाऊनच्या जोडून आलेलं आहे, हे VING प्रेझेंट पार्टिसिपल आहे इतकं. डिमॉलिशिंग अन ओल्ड हाऊस केम अपॉन अ होर्ड ऑफ कॉइन्स. सम वर्कर्स डिमॉलिशड हे होणार नाही आहे. सम वर्कर्स डिमॉलिशड हे पण नाही होणार आहे. सम वर्कर्स हू वर डिमॉलिशिंग अन ओल्ड हाऊस हे झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. चेंज द सिम्पल इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बदला. ही बॉट हिज फ्रेंड्स लायब्ररी. बघा हे याचं पोजेशन याच्यावर म्हणजे तुम्हाला इथं विचचा वापर करावा लागेल. ही बॉट द लायब्ररी ऑफ हिज फ्रेंड हे होणार नाही आहे. ही बॉट द लायब्ररी विच बिलॉंग आलं WH त्याच्यामध्ये क्रमांक 2चं उत्तर त्याचं. चेंज द सेंटेन्स इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंडमध्ये बदला. बिसाइड्स हार्ड वर्कर ही इज क्लेवर. ही इज बोथ हार्ड वर्कर अँड क्लेवर. बोथ अँड आले 1 नंबरचं होईल. ही इज हार्ड वर्कर हे होणार नाही आहे. ही इज नॉट ओनली हार्ड वर्कर बट ऑल्सो क्लेवर हे होईल, हे होणार नाही आहे. क्रमांक 1 आणि 3 ओनली 1 and 3 हे उत्तर झालं त्याचं. चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इंटू सिम्पल वन. वॉक यू क्विकली अँड यू विल ओव्हरटेक हिम. याचं सिम्पल करायचं आहे. वॉकिंग क्विकली यू विल ओव्हरटेक हिम पहिल्या क्रमांकाचंच उत्तर त्याचं आहे. कारण दुसऱ्यामध्ये सो दॅट आलेलं आहे, हे होणार नाही आहे, हे पण नाही आहे. चेंज द सिम्पल सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बघा टेल मी द ट्रूथ. यू शूड टेल मी द ट्रूथ हे होणारच नाही आहे. आपल्याला 2 वर्ब पाहिजे. टेल मी व्हॉट इज ट्रू 2 वर्ब आले त्याच्यात. यस क्रमांक 2चं उत्तर. चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कंपाऊंडचं कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर करा. गिव्ह मी दॅट बुक अँड म्हणजे हे कंपाऊंड आहे, याचं कॉम्प्लेक्समध्ये करा. इफ यू गिव्ह मी दॅट बुक आय विल रीड इट क्रमांक 1चं होईल. यांच्यामध्ये हे जरी दॅट असलं तर कंजंक्शन नाही आहे प्रोनाउन. बघा गिव्ह मी दॅट बुक टू रीड हे होणारच नाही आहे, हे पण होणार नाही आहे. सिम्पलच आहेत दोन्ही पण. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट कॉम्प्लेक्स बघायचं बघा. ही टिपटोड इन टू द रूम. ही डिड नॉट वॉन्ट टू डिस्टर्ब हिज वाईफ हू वॉज अस्लीप. ही टिपटोड इन टू द रूम लेस्ट. लेस्ट आलेलं आहे याच्यामध्ये नॉट कुठे वापरलेलं नाही आहे, हे क्रमांक 1चं होईल. इथं लेस्ट आहे, इट नॉट आहे, हे चालणारच नाही आहे.
झालं. याच्यामध्ये जो पर्पज आहे तो पर्पज दिसला पाहिजे. याच्यामध्ये पर्पजचा बोध होत नाही आणि हे पण चालणार नाही. कॉन्ट्रास्ट आलं. चेंज द सिम्पल सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बदला. इट इज वॉर्म प्लेझंट फॅमिलियर साऊंड. इट इज अ साऊंड. पहिली गोष्ट तर इज आहे लक्षात ठेवायचं. इथे वॉज आहे, इथे वॉज आहे, हे ते दोन कटले याच्यातून. इट इज अ साऊंड विच इज वॉर्म प्लेझंट अँड फॅमिलियर. हेच उत्तर त्याचं होईल. इथे काय केलं आहे, इट इज अ साऊंड विच वॉज, इथं पास्ट टेन्स आलेलं आहे, हे याच्यामुळे हे गेले. मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द सिम्पल सेंटेन्स. कॉम्प्लेक्स करायचं आहे आपल्याला. ही हॅज नॉट डन द वर्क, आय वॉन्ट टू नो द रिझन. रिझन आलेलं आहे, त्याच्यामुळे रिझन वाय याच्यामध्ये वापरलं जाईल. ही हॅज नॉट डन वर्क, गिव मी द रिझन. ही वॉन्ट्स टू नो द रिझन, रिझन वाय आलेलं आहे बघा. क्रमांक 2चं उत्तर झाल्याचं. कंबाईन द सेंटेन्सेस इंटू कंपाऊंड सेंटेन्स. ही वॉज इल, ही वर्कड. म्हणजे कॉन्ट्रास्ट आल्या याच्यामध्ये. ही वॉज इल टू वर्क हे होणारच नाही. ही वर्कड अँड गॉट इल हे पण नाही. ही वॉज इल स्टील ही वर्कड. क्रमांक 3चं उत्तर. कंबाईन द सेंटेन्सेस इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बदला. आय हॅव मेट अ मॅन, ही नोज युअर अंकल. मॅनसाठीच इथं ही वापरलेलं आहे. हूज वापर करा. आय हॅव मेट अ मॅन हू नोज युअर अंकल. क्रमांक 1. कंबाईन द सिम्पल सेंटेन्सेस इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बदला. द चीफ मिनिस्टर इज गोइंग टू विजिट अवर टाउन, टॉम सेज सो. याच्यामध्ये टॉम पाहिजे होता. टॉम सेज सो. मग टॉम असं म्हणाला. म्हणजे सो आपल्याला माहिती आहे की सो, धीस, इट याच्यामध्ये कन्वर्ट करतो तर आम्हाला तो म्हणजे नाउन क्लॉज. सो टॉम सेज वॉट. बघा टॉम सेज दॅट हे त्याचं उत्तर होईल. बरं जण चूक काय करतील, टॉम सेज सो आलेलं आहे लगेच दॅट लावत. सो दॅट घ्यायचं नाही, हे त्याच्यामध्ये होणारच नाही उत्तर. क्रमांक 1चं उत्तर झाल्याचं. कंबाईन द सिम्पल सेंटेन्सेस इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये बदला. यू आर सॅड, कॅन यू टेल मी द रिझन. रिझन आलं आहे, रिझनसोबत वाय वापरा. बघा कॅन यू टेल मी द रिझन वाय यू आर सॅड. क्रमांक 3चं उत्तर. चेंज द सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड. कंपाऊंडमधला. बिसाइड्स स्टीलिंग द ज्वेल्स ही मर्डर्ड हर. ही स्टोल द ज्वेल्स अँड ही मर्डर्ड हर. क्रमांक 1चं होईल. याच्यामध्ये अँड आलेलं आहे. ही नॉट ओनली स्टोल द ज्वेल्स बट ऑल्सो मर्डर्ड हर. क्रमांक 3. 1 व 3 उत्तर असणार कुठे याच्यामध्ये. 1 व 3. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स जॉईनिंग द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा ही एंटर्ड द किचन, ही पुट ऑन द लाईट. लगेच क्रिया घडली असेल तर VINGचा वापर करा. बघा एंटरिंग द किचन, ही पुट ऑन द लाईट. क्रमांक 1चं उत्तर होईल. हे त्याच्यामध्ये होणार नाही आहे. हॅविंग एंटर्ड द किचन म्हणजे तो आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, लाईट चालू केलं, तर हे होणार नाही. चेंज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स इंटू सिम्पल. द फॅक्ट दॅट ही इज सायलंट प्रूव्ज हिज गिल्ट. ॲपोजिशन मला आहे ते. बघा द सायलंट प्रूव्ज हिज गिल्ट होणार नाही आहे. द सायलन्स हॅज प्रूव्ड हे टेन्सच बदलला याचं. बघा हिज गिल्ट हॅज बीन हे पण टेन्स बदलला आहे, होणार नाही आहे. हिज बिईंग सायलंट प्रूव्ज हिज गिल्ट. क्रमांक 4चं उत्तर. कंबाईन द सेंटेन्सेस युजिंग वर म्हणजे रिलेटिव्ह ॲडवर्ब वापरा. वी बोथ वर टुगेदर अप टू मुंबई, वी बोथ पार्टेड देअर. याच्यामध्ये बघा देअर आलेलं आहे. हे देअरला आपल्याला कळावं लागेल वाक्यातून. वी बोथ वर टुगेदर अप टू मुंबई वेअर वी पार्टेड देअर. इथं देअर आलेलं आहे, वेअर असताना देअर आलं आहे, हे चुकलेलं आहे याच्यातलं पहिलं. वी बोथ पार्टेड देअर वेअर हे पण होणार नाही. वी बोथ वर टुगेदर अप टू मुंबई वेअर वी पार्टेड. क्रमांक 3चं उत्तर. Combine the sentences using as. My mother advised me, so I did accordingly. बघा I did as my mother advised. As my mother advised me, I did. हे क्रमांक 2चं उत्तर होईल. Join these sentences meaningfully by choosing the conjunction. You can buy the car, you can rent it. म्हणजे यांनी चॉईस ठेवलेलं आहे. इथं उत्तर ऑर इन. Join these sentences meaningfully by choosing the conjunction. He finished the work, then he went out. इथं आफ्टर इन बघा.
After he had finished the work, he went out. Combine the following sentences into using a coordinator. Coordinator आलं म्हणजे तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स वापरायचं आहे. ही वॉज पुअर, ही वॉज नॉट ग्रीडी. याच्यामध्ये काय लागेल? ही वॉज पुअर बट ही वॉज नॉट ग्रीडी. तुम्हाला दो वापरता येणार नाही कारण हे कॉम्प्लेक्सचं प्रतीक झालं असतं. Which of the following options would most acceptably join the sentences? He is tall, his brother is short. Contrast दिला बघा बरं. He is tall whereas his brother is short. Which of the following options can combine the following sentences to give? Which of the following options can combine the following sentences to give a complex sentence? Complex करायचं आपल्याला बघा. He sent me a book. The book was a bestseller. बुकला याच्यातून काढून टाकला आपण त्याच्या ठिकाणी आपल्याला विच घेता येईल बघा. He sent me a book which was a bestseller. Which of the following options can combine the following sentences? He is intelligent. He does not work hard. Contrast याच्यात. He is intelligent. He does not work hard. He is intelligent but he does not work hard. हे पण घेता येईल त्याच्यामध्ये. Which of the following options can combine the following sentences to give a compound sentence? Compound करा त्याचं रूपांतर. It was a bright night. We could see the things around us. It was a bright night. Therefore, we could see the things around us. इथे कंजंक्शन बरा. Dash our country is militarily strong. Our freedom will not be secure. जर तुम्ही इथं इफ वापरलं त्या अर्थ काय? इफ आवर कंट्री इज मिलिटरी स्ट्रॉंग. जर आपण मजबूत असलो सैनिकदृष्ट्या तर आपलं स्वातंत्र्य हे सुरक्षित राहणार नाही. तर चुकलेलं हे उत्तर आणलेच पाहिजे. 42 डॅश ही रॅन व्हेरी फास्ट. यट आलं म्हणजे त्याचा जोडीदार कोण असतो? अल्दो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वॉक केअरफुली. त्याच्यामध्ये हे कॉम्प्लेक्सचे कंजंक्शनच नाही आहे. वॉक केअरफुली डॅश यू शूड स्टंबल अँड फॉल डाऊन. ह्याच्यामध्ये तुम्हाला लेस्ट घ्यावं लागेल कारण ते नकारार्थीमध्ये घ्यायचं. सो दॅट घेतलं असतं तर इथं नॉट लावावं लागलं असतं. ही गेव मी बोथ हीज बुक्स डॅश हीज नोट्स. आता बरं जण वाटतं की ते ॲज वेल ॲजच घ्यावं पण इथं जोडीला बघा बोथचा जोडीदार कोण आहे? अँड. हे उत्तर त्याचं घ्यावं लागेल आपल्याला. This is the reason why I do not help you. He likes such novels. Such आलेलं आहे म्हणजे इथं तुला जो मुलं ॲज घ्यावं लागेल. He likes such novels as teach some morals. He is such a man as no one likes. Scarcely had he taken the medicine. Scarcely जोडीदार when हे ॲडवर्ब असतं बघा. When he dropped down dead. डॅश हार्ड ही स्टडीड ही फेल्ड. याच्यामध्ये हे ॲडवर्ब आलेलं आहे. ॲडवर्बच्या आधी तुम्हाला फक्त हवेवरच वापरतं. हवेवर हार्ड ही स्टडीड ही फेल्ड. डॅश ही स्टडीड याच्यामध्ये एच स्मॉल घ्या. डॅश ही स्टडीड हार्ड यट ही फेल्ड. यट आलं म्हणजे आल्दो आला जोडीला. ही इज नायदर हार्ड वर्किंग नॉर इंटेलिजंट. ही डिड नॉट डाय डॅश the doctor treated him well. He did not die as, इथं बिकॉजच्या अर्थानं वापरलं आहे, as the doctor treated him well. सेंटेन्स टाईप्समध्ये बघा सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ओळखायचे. लिटरेचर हॅज नो अदर एम बट एंटरटेनमेंट हे याच्यातलं करेक्ट सेंटेन्स आहे. लिटरेचर हॅज नो अदर एम दॅन हे याच्यात गेलेलं आहे. ही आस्क्ड दॅट आणि वेअर हे सोबत येणारच नाही आहे. हे गेले याच्यातलं चुकलं आहे. ही आस्क्ड वेअर आय लिव्ड हे करेक्ट सेंटेन्स आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारायचं आणि बी सी ओनली हे झालं उत्तर त्याचं. चूज द करेक्ट फॉर द कन्वर्जन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स ओळखायचं. लिव्ह मी अलोन अँड वरून ओळखलं आम्ही कंपाऊंड आहे. लिव्ह मी अलोन अँड आय शॅल डू द वर्क मच बेटर. इफ यू लेट मी अलोन आय शॅल डू द वर्क मच बेटर हे त्याच्यामध्ये उत्तर होईल. वेन आय एम अलोन आय शॅल डू द वर्क मच बेटर हे होणारच नाही आहे. कंडिशनवालं आहे त्याच्यामध्ये. परमिशन असणार आहे हे पण होणार नाही आहे. हे पण नाही. उत्तर झालं ओनली
A. He finished the work, then he went out. याच्यामध्ये which of the following options can combine the above sentences? 1 and 2. याच्यामध्ये after उत्तर येईल बघा. After he had finished the work, then he went out. Choose the right alternative. Ram cannot walk very fast dash he is very tall. त्याच्यामध्ये though he is very tall. उंच असूनही वेगाने धावू शकत नाही, चालू शकत नाही. The fog will disappear as soon as the sun rises. Identify the type of the sentence. As soon as ओळखलं असं एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. Man proposes but God disposes. I opened the book and began to read it. Though Tuntun was fat, she danced well. There lived a great prince who was rich and powerful. Pick out the complex sentence त्यांना ओळखायला लावलं आपल्याला. बघा हे बट हे होणार नाही आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. अँड हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. दो टुनटुन वॉज फॅट हे होईल. देअर लिव्ड अ ग्रेट प्रिन्स हू वॉज रिच हे याच्यामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे. क्रमांक सी डी ओनली हे उत्तर झालं त्याचं. अ कंपाऊंड सेंटेन्स हॅज, त्याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्समध्ये बघा बरं वन क्लॉज आहे का, तर नाही. वन क्लॉज असलं तर ते सिम्पल झालं असतं. वन ऑर मोर कोऑर्डिनेट क्लॉजेस, यस. क्रमांक 2. वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हटलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं असते. यू थ्रो द स्टोन अँड आय विल रन. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बदला. थ्रो द स्टोन हे होणारच नाही, सिम्पल झालं. इफ यू थ्रो द स्टोन आय विल रन. क्रमांक 2. आय डीड माय वर्क आय वेंट टू कॉलेज. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस कंबाईन द अबाव सेंटेन्सेस इंटू सिंगल सिम्पल सेंटेन्समध्ये बदलायचं. आय डीड माय वर्क आय वेंट टू कॉलेज. आफ्टर डुईंग माय वर्क आय वेंट टू कॉलेज. ए नंबर. हॅविंग डन माय वर्क आय वेंट टू कॉलेज. बी नंबर. याच्यामध्ये ओनली ए बी हे उत्तर झालं क्रमांक 3चं. शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वर्किंग. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजेस द अबाव सेंटेन्सेस करेक्टली इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बदलायचं तुम्हाला. ऑल्दो शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वर्किंग. ऑल्दोचं उत्तर होईल त्याच्यामध्ये. शी वॉज टायर्ड हे होणारच नाही आहे, कंपाऊंड झालं. शी स्टील वेंट ऑन वर्किंग डिस्पाईट हे सिम्पल सेंटेन्स झालेलं आहे, हे पण नाही आहे. शी स्टील वर्किंग इन स्पाईट ऑफ हे पण सिम्पल सेंटेन्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये ओनली ए उत्तर आहे. पिक आउट द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. टू एस्केप पनिशमेंट ही मस्ट अपॉलोजाइज. ही मस्ट अपॉलोजाइज सो दॅट ही मस्ट बी पनिश्ड होणारच नाही आहे. ही मस्ट अपॉलोजाइज और ही विल बी पनिश्ड. क्रमांक 2 उत्तर होईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. जॉन आस्क्ड मेरी वेदर डॅश. पास्ट टेन्समध्ये तुम्हाला पास्ट टेन्समध्येच तो क्लॉज पाहिजे बघा. शी इज हे होणारच नाही आहे. शी अकंपनिंग हे पण नाही आहे. शी वूड अकंपनी हिम. क्रमांक 3 उत्तर. रिराईट द सेंटेन्स बिलो युजिंग द वर्ड वॉकिंग. सिम्पल सेंटेन्स करायचं आहे. ॲज दे वॉक्ड ऑन द शोअर दे कूड हिअर द सर्फ. दे कूड हिअर द सर्फ इन होणारच नाही आहे. वाईल वॉकिंग ऑन द सर्फ हे होतं आहे. दे कूड हिअर द सर्फ वॉकिंग ऑन द शोअर हे नाही होत. ड्युरिंग वॉकिंग हे पण नाही होणार. ओनली बी आन्सर त्याचं होतं आहे क्रमांक 2चं. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ सेंटेन्सेस. कॅन यू टेल मी वाय आर यू लेट हे चुकलं आहे. वाय यू आर लेट पाहिजे होतं, क्लॉज चुकला आहे. डू यू नो वेन डज. अरे हे सगळे काय झाले आहेत, इनडायरेक्ट क्वेश्चन तिथं पाहिजे ते सगळं डिरेक्ट क्वेश्चन येऊन बसलेले आहेत. यांना सुरुवात झाल्यावर प्रश्नचिन्ह येणार आहे, पण आतलं मात्र हे इनडायरेक्ट क्वेश्चन पाहिजे होते. म्हणजे वाय यू आर लेट हे पाहिजे होतं. वेन द ट्रेन लिव्ज पाहिजे होतं. कॅन यू टेल मी वाय आर हे पण तोच प्रॉब्लेम झाला, हे पण चुकलेलं आहे. याच्यात एकही बरोबर नाही आहे. नन ऑफ दी अबाव. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. नॉट ओनली शी इज हे होणारच नाही आहे. नॉट ओनली इज शी हॅपी हे होईल क्रमांक 2चं. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट. ही नॉट ओनली लॉस्ट हिज मनी बट ऑल्सो हिज लगेज हे होणारच नाही आहे, कारण तुम्हाला हीज लगेज आणि हीज मनी यांना जोडणारं नॉट ओनली बट ऑल्सो पाहिजे होतं बघा. ॲज लॉंग ॲज यू वर्क हार्ड
यू विल इम्प्रूव्ह हे होईल. आयदर द ॲक्शन वॉज जस्ट ऑर अनजस्ट हे पण नाही होणार आहे इथं. आयदर जस्ट ऑर अनजस्ट ह्या दोघांना जोडण्यासाठी आयदर आर पाहिजे होतं, हे चुकलेलं इथं. द चॉईस इज बिटवीन द डेविल अँड द डीप सी हे क्रमांक डीचं होईल. बी डी उत्तर आहे याचं करेक्ट. चूज द ऑप्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. शी वर्क हार्ड टू गेट हे सिम्पल सेंटेन्स आहे, तिचं कॉम्प्लेक्स करायचं आहे. शी वर्क हार्ड पहिलं होणारच नाही, अँड आलेलं आहे त्याच्यामध्ये. शी वर्क हार्ड हे पण होणार आहे. शी वर्क हार्ड सो दॅट क्रमांक 3चं. मेक वन सेंटेन्स ऑफ द टू अँड टूक सम फोटोग्राफ्स. हॅव यू सीन देम अँड टूक सम फोटोग्राफ्स अँड हॅव यू सीन देम हे तो होतच नाही आहे. हॅव यू सीन द फोटोग्राफ दॅट अँड टूक. हॅव यू सीन द फोटोग्राफ्स विच अँड टूक हे क्रमांक 4चं उत्तर होईल. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. When the hunter saw the tiger, he climbed up a tree. On seeing the tiger, the hunter climbed up a tree. याच्यामध्ये ए नंबरचं जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि बी नंबरचं सिम्पल सेंटेन्स आहे. बघा, ए इज सिम्पल चुकलं, हे ए इज कंपाऊंड हे पण चुकलं, ए इज कॉम्प्लेक्स आणि बी इज झालं. 20 क्रमांकाचं आहे बघा. Identify complex sentence from those given below. My friend believes that he can do anything. That he can do anything. ह्याच्यामध्ये क्लॉज आहे सबऑर्डिनेट, त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर हे मात्र सिम्पल सेंटेन्स आहे. रूपा गॉट अ जॉब आफ्टर शी हॅड कम्प्लिटेड हर स्टडी. याच्यामध्ये पण टाईम क्लॉज आलेला आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, हे पण कॉम्प्लेक्स आहे. ही ट्राईड हार्ड बट हे मात्र याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स आहे. उत्तर झालं ए अँड सी ओनली, हे झालं आन्सर नंबर 2चा. बिसाइड्स हार्ड वर्कर ही इज क्लेवर. बघा यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स कोणकोणते आहेत तर ही इज बोथ हार्ड वर्कर अँड क्लेवर. ही इज हार्ड वर्कर बट क्लेवर हे होत नाही. ही इज नॉट ओनली हार्ड वर्कर बट ऑल्सो क्लेवर हे पण होईल. 1 and 3 ओनली यांच्यामध्ये होईल. हा प्रश्न परीक्षेला एकदा बाद झालेला आहे. 1 and 3 ओनली हे त्याच्यामध्ये पर्याय आहे. कन्वर्ट इंटू सिम्पल सेंटेन्स. द कॉन्विक्ट सेड दॅट ही वॉज इनोसंट. द कॉन्विक्ट सेड हे होणारच नाही, हे कॉम्प्लेक्सच राहिलेलं आहे, हे पण कॉम्प्लेक्सच आहे. द कॉन्विक्ट डिक्लेअर्ड हिज इनोसन्स हे होईल. बघा म्हणजे इथं ॲजेटिव्हचं रूपांतर नाऊनमध्ये झालेलं आहे. 23 नंबर बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश पासेस बिलीव्ह बिकॉज द सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स होणार नाही. दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स हे त्याच्यामध्ये नाऊन क्लॉज येईल. दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स पासेस बिलीव्ह हे होईल त्याच्यामध्ये तर क्रमांक 2चं. She removed her shoes, she dumped her books on the table, she sank into a chair. या 3 सिम्पल सेंटेन्सला कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलायचं आहे तुम्हाला. रिमूव्हिंग हर शूज अँड डम्पिंग हर बुक्स ऑन द टेबल शी सँक इंटू अ चेअर. शी रिमूव्ड हर शूज डम्प्ड इंटू हर बुक्स अँड सँक इंटू अ चेअर हे होणारच नाही यांच्यामध्ये. After she had removed her shoes and dumped her books on the table, she sank into the chair हे त्यांच्यामध्ये होईल. कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये येईल हे. पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. इन स्पाईट ऑफ म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आलं आहे. इन स्पाईट ऑफ बिईंग व्हेरी रिच ही इज व्हेरी हंबल. ही इज व्हेरी रिच बट ही इज व्हेरी हंबल ह्याच्यामध्ये होईल. द मॅन अराइव्ड ऑन फ्रायडे. हिज नेम इज शंकर.
Which one of the following as a correct complex sentence formed from the two simple sentences above? Complex sentence आपल्याला करायचं आहे. The man who arrived on Friday is Shankar. The man who is Shankar arrived on Friday. The man arrived on Friday whose name is Shankar. The man whose name is Shankar arrived on Friday. ह्याच्यामध्ये बघा हीच आहे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह क्रमांक 4चं उत्तर होईल. Though she was late, she finished her work in time. Select a correct simple sentence पाहिजे तुम्हाला. She was late, but हे होणार नाही, हे कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड झालेलं आहे. In spite of being हेच होईल त्याच्यामध्ये क्रमांक बी, ओनली बी. The man with a smiling face is our leader. म्हणजे ह्या फ्रेजचं रूपांतर तुम्हाला आता पुढे क्लॉजमध्ये करायचं आहे. Which is the correct conversion of the above sentences into compound one? Compound मध्ये घ्या. The man has a smiling face and he is our leader. त्याच्यामध्ये इथं अँड कंजंक्शन आलेलं आहे. हे मात्र याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे. हे परत सिम्पल झालेलं आहे. हे पण त्याच्यात होणार नाही आहे. रिझन झालं त्याच्यामध्ये उत्तर क्रमांक 1. Choose the correct alternative. Because her alarm clock was broken, she was late for class. Because her alarm clock was broken, she was late for class. She was late for class because her alarm clock was broken. क्रमांक 2 उत्तर त्याचं आहे. Choose the alternative which is correct conversion of the following simple sentences into a compound one. In spite of म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टवाला कंपाऊंड सेंटेन्स घ्यावं लागेल. In spite of being Russian by birth, he speaks Hindi like his mother tongue. He is Russian by birth, but उत्तर क्रमांक 1 झालं त्याचं. Combine the two sentences to form a complex one. Let men sow anything, they will reap its fruits. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं याच्यामध्ये बघा. लेट मेन सो एनिथिंग अँड हे कंपाऊंड सेंटेन्स हे होणार नाही आहे. ॲज मेन सो सो शॅल दे रीप. लेट मेन हे परत अँड आलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ॲज मेन विल सो दे विल रीप द फ्रूट. याच्यामध्ये बघा ॲज मेन सो सो शॉल दे रीप क्रमांक 2चं उत्तर होईल त्याचं. Combine the two sentences to form a complex sentence. A fox once met a lion. The fox had never seen a lion before. याच्यामध्ये बघा fox दोघं आलेलं आहे. A fox who had never seen a lion before met him. A fox who have never saw हे तर होणारच नाही. A fox who has not हे पण नाही होत. उत्तर क्रमांक 1च आहे. Choose the option that is a correct conversion of the following simple sentence into a complex one. The report of his failure has surprised us all. The report that he has failed has surprised us. हे पहिलंच उत्तर आहे. याच्यामध्ये दॅट क्लॉज आलेला आहे बघा. Rewrite the sentence below using the word crossing. As you cross the bridge, you can hear the vibrations. टाइम क्लॉज दिलं त्यांनी. मग यू कॅन हिअर द व्हायब्रेशन्स इन क्रॉसिंग होणारच नाही. वाईल क्रॉसिंग द ब्रिज यू कॅन हिअर द व्हायब्रेशन. क्रमांक बी होईल याच्यामध्ये. Its ethnicity, a vibrant element of its very culture, is ubiquitously visible in its monument, crafts and cuisine. Rewrite as a complex sentence. इसमें complex sentence अपना its ethnicity is हे होणारच नाही त्याच्यामध्ये. As ubiquitously visible हे पण नाही आहे. Its ethnicity which is a vibrant हे आलं याच्यामध्ये. Adjective clause complex sentence. I like traveling by sea dash it is not rough.
I like traveling by sea as long as it is not rough. It is the kind, sorry, 737 numbers. Identify the kind of sentence given below. It's not in my capacity to help him. हे सिंपल सेंटेन्स आहे कारण याच्यामध्ये फायनाइट वर्ब एकच आहे. 38 number. Dash hard we tried, we could not avoid the elections. याच्यामध्ये इथं ॲडवर्ब आलेलं आहे. ॲडवर्बच्या आधी तुम्हाला इथं हावेवरच वापरावं लागेल. हावेवर हार्ड वी ट्राईड, we could not avoid the elections. Identify the type of sentence given below. The tuntun was fat, she danced well. Though याच्यामधून आलेले कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. Complete the following sentence choosing the correct alternative. The candidate wants to know when the interview will be held. When the interview will be held. हे उत्तर क्रमांक 2चं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये पाहिजे. Choose the correct alternative to combine the following sentences using except. She speaks fast, otherwise she is a good teacher. She speaks fast except is she होणार नाही आहे. Except that she speaks fast, she is a good teacher. क्रमांक 2 उत्तर म्हणजे Choose the correct option to fill in the blank. She felt sorry for her aunt dash. बघा, why she read her letter, when she read her letter, which she read letter, then she read letter. बघा, she felt sorry for her aunt when she read her letter. क्रमांक 2 तर त्याचा आहे. You have to catch the train. You must leave immediately. Immediately म्हणजे टाइम क्लॉज त्याच्यामध्ये वापरावं लागेल. बघा, कंबाईन द टू सेंटेन्सेस टू मेक अ कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड करायचं याच्यामध्ये बघा. यू मस्ट लिव्ह इमिडिएटली इन ऑर्डर टू कॅच द, नाही हे सिम्पल सेंटेन्स झालेलं आहे. इफ यू हे पण कॉम्प्लेक्स आहे. इफ कॉम्प्लेक्स आहे. यू हॅव टू कॅच द ट्रेन हेन्स यू मस्ट लिव्ह इमिडिएटली. क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट or are not complex sentences or sentences. She felt sorry for her aunt when she read her letter. बघा, हेच वाक्य खाली आलेलं येतं आहे का परीक्षेमध्ये. यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स नसणारे पाहिजे आपल्याला, यांनी असणार दिलं बघा. वेन हे असणार आहे, हे होणार नाही आपल्याला, हे मात्र कॉम्प्लेक्स आहे. अ क्विक विटेड डीलर bought the car that I wanted. That I wanted हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे याच्यामध्ये. इथंही ह्या क्लॉजमुळे कॉम्प्लेक्स झालं आहे. Her tired eyes made her head ache. हे मात्र याच्यामध्ये सिम्पल आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट और आर नॉट कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. ए बी त्याचा आन्सर आहे. 45 number. Choose the correct sentences. Here is the information for which you asked for. Here is the information you asked for. यामध्ये पहिलं सेंटेन्स रॉंग आहे. कशामुळं? दोन्हीकडे त्यांचं फॉर आलेलं आहे बघा बरं. यामध्ये हिअर द इन्फॉर्मेशन फॉर विच यू आस्क्ड, हिअर इज द इन्फॉर्मेशन यू आस्क्ड फॉर, याच्यामध्ये बीच उत्तर त्याच्यामध्ये बघा बी अँड सी होईल. त्यामध्ये बी सी ओनली हे झालं आन्सर त्याचं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघा, मोनिका आस्क्ड रोनिका इफ याच्यामध्ये पास्ट टेन्समध्ये, त्याच्यामुळे हे प्रेझेंट टेन्सवर चालणारच नाही, हे फ्युचरला पण नाही आहे. उत्तर झालं त्याच्यामध्ये बघा, मोनिका आस्क्ड रोनिका इफ शी वूड जॉईन द group. Rewrite the following sentence using neither nor. I don't have a pen or a pencil. याच्यामध्ये नॉट आहे, इथं ऑर आहे. हे दोन तुम्हाला जोडायचे आहेत. अ पेन अ पेन्सिल नंबर 1 आणि हे 2 नंबरचं बघा बरं. आय डोंट होणारच नाही, निदर नॉरमध्ये डोंट पण होणार नाही आहे. आय हॅव निदर अ पेन नॉर अ पेन्सिल. त्याच्यामध्ये उत्तर झालं क्रमांक 3.
Change into complex sentence. A century old craft, the renowned Kolhapuri chappal is still crafted by hand. Though it is a century old craft, the renowned Kolhapuri chappal is still crafted by hand. क्रमांक 1 पहिलंच उत्तर होईल. Recognize the type of the following sentence. It feels like ages since I was last here. Since आलेल्या याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. The sun having risen, simple sentence आहे हे. If you speak the truth, you will never regret it. If condition clause आलेला आहे, हे झालं याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स. Identify the kind of sentence given below. She must weep or आलं हे कंपाउंड सेंटेन्स आहे. Identify the structure of the sentence. Being hardworking is not enough. Simple sentence आहे. Choose the correct sentence. Though he is fat, but though आणि but सोबत वापरले जात नाही. Though he is fat हे पण होणार नाही आहे. Though he is fat, he runs fast. उत्तर होईल क्रमांक 3. Though आणि yet येत नाही. Although yet असतं. Choose the correct alternative and complete the sentence. He must apologize dash so that he may be punished. Yet he will be punished or he will be punished. क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. He must not attempt to escape or he will be put to death. This is a dash sentence. or आहे याच्यामध्ये कंपाउंड सेंटेन्स आहे. 57 number dash. He is blind. He can walk along the crowded road. Dash. He is blind. He can walk along the crowded road. Fill in the blanks with suitable option. Though he is blind, he can walk along the crowded road. क्रमांक 1. Fill in the blank choosing the correct option. Dash. Science is a good servant. It is a bad master. Though science is a good servant. Choose the correct conjunction to fill in the blank. The boy was punished dash. He had broken the cup because he had broken the cup. Fill in the blank choosing the correct option from the below. I spoke to the chairman dash. He was sitting alone in the chair. I spoke to the chairman. I spoke to the chairman when he was sitting alone in the chair. Time clause मध्ये आलं ते. The closer we got to the waterfall. याच्यामध्ये बघा डिग्रीमधलं आहे हे. डबल कंपॅरेटिव्ह याच्यात आलेले आहेत. इथे आपलं डबल कंपॅरेटिव्ह शोधा लागेल बघा. The closer we got to the waterfall, the louder the noise was. क्रमांक 3 उत्तर होईल त्याच्यामध्ये. Choose the right connector. Gauri likes dancing dash her sister likes reading. इथं whereas in. Replace the underlined words with the correct alternative. When I shall come to Delhi next, I shall stay at the Ashoka Hotel. When I shall हे तर होणारच नाही. टाईम क्लासमध्ये इथं विल शाल चालणार नाही. नेक्स्ट टाईम when I come to Delhi. When I will come to Delhi next. When I come to Delhi next. क्रमांक 4 उत्तर होईल त्याचं. I have no money that I can spare. Choose the correct alternative that can be replaced for the clause underliner. ह्या clause विषयी बघा. I have no money to spare. हे होईल त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह वापरला लागला. It was too late dash. I prefer to go by taxi. Appropriate conjunction वापरा. It was too late. Hence, I prefer to go by taxi. Identify the type of sentence. Do or die compound sentence आहे. All that glitters is not gold. The correct transformation of this sentence into simple sentence करायचं आहे. All that glitters. All glittering things are not gold. क्रमांक 2 उत्तर त्याचं.
शी मस्ट वीप डॅश शी विल डाय. शी मस्ट वीप or she will die. Identify the type of sentence given below. He is unhappy because he knows no gratitude. Because आलेलं reason आहे, complex sentence आहे. The annual sports will be held tomorrow. Simple sentence आहे, एकच finite verb आहे त्याच्यात. Tell me the truth, make it into complex sentence. You should tell me the truth नाही, tell me the truth what is true. उत्तर झालं क्रमांक 2. Fill in the blank with the appropriate word. He was found stealing dash he was fined. Therefore उत्तर त्याचं. Choose the correct alternatives that forms the noun clause in the following sentence. Who cannot be cured must be endured. याच्यामध्ये बघा, सॉरी, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स दॅट फॉर्म्स नाउन क्लॉज. नाउन क्लॉज असणार याच्यातलं अल्टरनेटिव्ह शोधायचं बघा. व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड उत्तर क्रमांक 2. Be that as it may, I have decided to make the trip. उत्तर nevertheless. Nonetheless चे अर्थ नवीन बघा. The boy was disobedient and so the teacher punished him. कंपाऊंड सेंटेन्स आहे, त्याचा सिम्पलमध्ये कन्वर्ट करा. The teacher punished him because he होणार नाही. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. The teacher punished the boy for his disobedience पाहिजे होतं याच्यामध्ये. हे उत्तर क्रमांक 2. सायन्स इज अ गुड सर्वंट बट अ बॅड मास्टर. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये चेंज करा. दो सायन्स इज अ गुड सर्वंट इट इज अ बॅड मास्टर. क्रमांक 1 होईल, कारण क्रमांक 2चं हे सिम्पल आहे. सायन्स इज अ हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे परत काय झालं याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स होत नाही. क्रमांक 1 होतं. थांब ना 5 मिनिट, 5-10 मिनिटांनी. Transform simple sentence to complex sentence. Simple, I was glad to know of his success. Simple आहे. कॉम्प्लेक्स करायचं, I was glad to know about his success होणार नाही. I was glad to know that he had succeeded. क्रमांक 2 उत्तर होईल. दॅट क्लॉज आहे याच्यामध्ये नाउन क्लॉज. Although the electoral college functions every presidential year, the function is a mere formality. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. अँड मेनी बघा, कंपाऊंड जोडलेलं आहे. मेनी स्पेशलिस्ट आर्ग्यू दॅट द कॉलेज. हे परत कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हे वरचंही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. 2 कॉम्प्लेक्सला जोडणारं कंपाऊंड आहे. त्याच्यामुळे हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स होईल. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. टेल मी वेअर युअर बुक इज. हे करेक्ट आहे, कारण सब्जेक्टच्या नंतर इथं वर्ब आलेलं आहे इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये. टेल मी वेअर इज युअर बुक हे रॉंग. या आस्क्ड मी वेअर वॉज माय बुक हे पण चुकलेलं आहे. फक्त ए उत्तर याच्यातलं बरोबर आहे, ओनली ए. चूज द अल्टरनेटिव्ह ऑफ सिम्पल सेंटेन्स. ही वेप्ट सिन्स ही वॉज पनिश्ड. ही वॉज पनिश्ड सो ही वेप्ट हे होणार नाही, कंपाऊंड सेंटेन्स आहे. ही वेप्ट बिकॉज हे पण कॉम्प्लेक्स आहे. ऑन बीइंग पनिश्ड ही वेप्ट. क्रमांक 3 उत्तर होईल. द हायर यू गो द कूलर इट इज. याच्यामध्ये डबल कंपरेटिव्ह आलेलं बघा. तुम्ही ऑड सेंटेन्स विचारलेलं आहे. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. वी इट दॅट वी मे लिव्ह हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ही रॅन फास्ट टू रीच ऑन टाईम हे मात्र सिम्पल सेंटेन्स आहे.
आयडेंटिफाय द ऑड सेंटेन्स. ऑड सेंटेन्स ह्याच्यातलं सी क्रमांकाचं आहे. ओनली सी सिम्पल सेंटेन्स आहे. शेवटचं सेंटेन्स आहे. इन ॲडिशन टू युजफुल ॲडवाईस ही गिव्ह मी फायनान्शियल हेल्प. हे सिम्पल सेंटेन्स आहे. त्याचं कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. बघा, ही गिव्ह मी फायनान्शियल हेल्प अँड ॲडेड टू होणारच नाही. ही नॉट ओनली गिव्ह हे पण नाही आहे. ही गिव्ह मी नॉट ओनली युजफुल ॲडवाईस बट ऑल्सो फायनान्शियल हेल्प. उत्तर क्रमांक 3. Choose the correct option to fill in the blank. Dash is still uncertain. Where was he? होणारच नाही आहे याच्यामध्ये. बघा बरं, इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम आहे. इन द स्प्रिंग ऑफ 1970 वेअर वॉज ही. इथेही तोच प्रॉब्लेम झाला आहे. इन द स्प्रिंग ऑफ 1970 वेअर ही वॉज. तिसरं होत नाही. इन द स्प्रिंग ऑफ 1970 वेअर ही वॉज. वेअर ही वॉज इन द स्प्रिंग ऑफ 1970 इज स्टिल अनसर्टन. क्रमांक 4 उत्तर त्याचं आहे. ट्रू ऑफ अ सिम्पल सेंटेन्स. बघा, इट कंटेन्स वन वर्ब. इट इज इझी टू अंडरस्टँड. हे तर होतच नाही. इट एक्सप्रेस सिम्पल थॉट. हे पण नाही आहे. नन ऑफ दी. उत्तर क्रमांक 1. शी इज डॅश ब्युटिफुल बट डॅश इंटेलिजंट. बघा, शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. हे झालं उत्तर क्रमांक 2. Find the correct conjunction for the blank. Dash you go there, you won't know what has happened. Unless you go there, you won't know what has happened. तू गेलास नाही तर तुला माहीत कसं होईल. The weather was bad, the flight couldn't take off. Combine two sentences into compound sentence. As the weather was bad, हे as reason दाखवणारा क्लॉज आहे हा. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला कंपाऊंड पाहिजे. द वेदर वॉज बॅड देअर फॉर द फ्लाईट कुडंट टेक ऑफ. हे उत्तर क्रमांक 2 होईल. देअर फॉर आले. मेक अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन सिम्पल सेंटेन्स. कॉम्प्लेक्स करायचं आहे. यू आर क्वाइट. कॅन यू टेल मी वाय. यू कॅन हे होतच नाही याच्यामध्ये. व्हॉट इज द हे होणार नाही. कॅन यू टेल मी वाय यू आर क्वाइट. क्रमांक 3 उत्तर होईल त्याचं. Choose the alternative of compound sentence. When he saw the tiger, he paused. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, त्याचं कंपाऊंड करायचं आहे. हे तर होणारच नाही. पहिलं सीइंग द टायगर सिम्पल सेंटेन्स हे होत नाही. ही पॉज्ड वाईल सीइंग हे पण होणार नाही. ही सॉ द टायगर अँड पॉज्ड. क्रमांक 4.